थांब नीतू, कुठे चाललीस? रिलॅक्स, पळून जात नाही. मला तुझ्याशी बोलायचंय. हो मग आल्यावर बोलू ना आपण. उशीर होईल ना. पबला जात नाहीये मी, उशीर व्हायला. सो रिलॅक्स, आल्यावर बोलू. बाय बाय. अगं ऐक, तू गेलीस तर माझ्या बोलण्याला उशीर होईल असं मला म्हणायचंय. मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. नवीन स्थळ आणि त्यांची कौतुक, याशिवाय तसे तुझ्याकडे काहीच नसणार आहे बोलायला. आई प्लीज, आता ना माझा अजिबात मूड नाहीये. आणि तसे आता मी पाय मोकळे करायला चालली. सो आल्यावर बोलू. बाय. तू हाय. हाय. वा, खुश दिसतोय. बरोबर आहे ना, जेल मधून फ्री झालो असं फिलिंग असेल ना तुला? अगं हो ना, इतक्या दिवस मी इथे बंद होतो, पण आता सुट्ट्या झाल्याचा फील येतोय बघ. ऋषी नाही आला अजून? अगं नाही ना, म्हणजे तो नाही म्हणून तर मी बोर झालो ना. हो. तू काय करतोयस आता? मी अगं सकाळपासून काहीच केलं नाही मी, आता तरी काय करणार ना. म्हणजे इन शॉर्ट वेळ आहे तुझ्याकडे? अगं माझ्याकडे वेळच वेळ आहे. माझी आजी म्हणायची माणसाकडे 7 जन्म असतात, मग आता काही कशाला करायची ना. मी फ्रीच आहे. अगं पण असं का विचारते तू? अरे म्हणजे मी विचारत होते, काही वेगळा प्लॅन नसेल तुझा तर आपण कॉफी प्यायला जाऊया. कॉफी? अगं कॉफीसाठी मी नेहमीच तयार असतो. चालेल ना मला. ऍक्च्युली काय ना सुम्या, मी ऋषी बरोबर जाणार होते, पण त्याचं हे महत्वाचं ऑफिसचं काम वगैरे आलं ना, म्हणून प्लॅन कॅन्सल झाला. हा असं म्हणजे ऋषी नाही म्हणून मी? अगं चालते, मला चालते. माझ्यासाठी कॉफी महत्वाची ना. जायचं का मग? चल. अगं पैसे घेतले ना तू? अरे हो रे, हे ना ऍक्च्युली नेहमी मी जाते इकडे कॉफी प्यायला, पण आज मी विचार केला की मिस्टर तिरगुळकर, थँक्स. का? म्हणजे तुमचं खूप इम्पॉर्टंट काम कॅन्सल करून तुम्ही माझ्याबरोबर कॉफी प्यायला आलात. हा मी चोके, काही मोठी गोष्ट नव्हती. चोके. स्टिल थँक्यू. तुमच्या आई भेटल्या होत्या, खरंच खूप छान आहेत. असणारच. आई कोणाची? आणि बाबा कुठे असतात? कोल्हापूरला. आई पुण्यात आणि बाबा कोल्हापूरला, म्हणजे ते एकत्र राहत नाही. ओ सो सॉरी. ते अजून एकमेकांना सॉरी नाही म्हणाले, तुम्ही का म्हणताय? चोके. पण ज्यावेळेस तुमच्या आईंना भेटले ना, त्यावेळेस खूप कोणीतरी जवळचं भेटल्यासारखं वाटलं. आय मीन एक वेगळ्याच प्रकारची आपुलकी वाटली. तुमचं नेमकं काय बोलणं झालंय? असं काही विशेष असं नाही, इन जनरल गप्पा. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!